या युट्यूब चॅनलवरती सरश्री यांचे विचार नियम द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स हे पुस्तक, या पुस्तकामध्ये जीवन जगण्याची कशी कला आहे आणि जीवन कसं जगायचं याविषयी सांगितलेलं आहे. तर आपण हे बुक ऑडिओ स्वरूपामध्ये ऐकणार आहोत. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मागील 11व्या भागात आपण पाहिलेलं होतं अध्याय 22 मंत्र 3 विचारांची एबीसीडींचा मंत्र. एबीसीडी ह्या 4 अक्षरं आपल्या मंत्राच्या रूपात स्त्रोतापर्यंत घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरतील. पण हे ध्यान करण्याआधी एबीसीडी ध्यान म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेऊया. तुम्ही ध्यानासाठी थोडे डोळे बंद करून बसताच सुरुवातीला बरेच विचार येऊ लागतात, पण काही वेळानंतर आपल्याला विचारापासून वेगळं होऊन बघण्याची कला आत्मसात होऊ लागते. जोपर्यंत ही कला अवगत होत नाही तोपर्यंत ध्यानासाठी बसणं म्हणजे वेळ घालवणं आहे असं माणसाला वाटतं. त्यापेक्षा एखादं काम झालं असतं, काहीतरी केलं असतं तर बरं झालं असं वाटतं. पण पहिला टप्पा संपल्यानंतर समजतं वेगवेगळ्या लोकांनी ध्यानाची माहिती इतकी सांगितलेली आहे तेव्हा त्याप्रमाणे आवश्यक काहीतरी कारण असेल. त्यावेळी कुठं माणूस ध्यानात बसणं सुरू ठेवतो. एबीसीडी या ध्यानात सजग होऊन विचारांनी जगण्याची कला शिकवली जाते. त्यामुळे ध्यानी विचारांपलीकडे पोहोचू शकतो. या ध्यानात सांगितलेल्या एबीसीडीचाच अर्थ समजून घेऊन ध्यान करण्याचा विधी आपण जाणून घेऊया. ए. अच्छे चांगले वाटणारे विचार. बी. बुरे वाईट वाटणारे विचार. सी. क्लीनर मनाची शुद्धता वाढवणारे विचार. डी. धुंद संभ्रमित करणारे विचार. हे आपण मागील भागात पाहिलेलं होतं. आज सुरू करणार आहोत भाग 12वा. विधी. सर्वप्रथम आपण ध्यान अवस्थेत बसून डोळे बंद करा. तर्जनी आणि अंगठा जोडून ध्यान मुद्रा धारण करा किंवा सोयीनुसार तुम्ही निवडलेली मुद्रा धारण करा. एबीसीडी या ध्यानात ए हा अच्छे म्हणजे चांगल्या विचारांचे निर्देश करतो. यावेळी आपल्याला विचारांवर लक्ष द्यायचं आहे. सकारात्मक किंवा चांगल्या वाटणाऱ्या विचारांना ए असं नाव द्या. उदाहरणार्थ, उद्या मी सहलीला जाणार आहे. माझे सगळे मित्र मला नेहमी मदत करतात. माझी मुलं नेहमी चांगल्या गुणांनी पास होतात. मी खूप नशीबवान आहे इत्यादी. बी. बुरा म्हणजे वाईट. वाईट विचारांकडे इशारा करतो. त्यावेळी जर आपल्याला नकारात्मक विचार येत असतील तर बी हे नाव द्या. उदाहरणार्थ, बॉस माझ्यावर नेहमीच रागावतात. माझी मुलं फारच उलट बोलायला लागली आहेत. नातेवाईक नेहमीच टोमणे मारतात. माझं प्रमोशन कधी होईल कुणास ठाऊक. माझ्याच बाबतीत नेहमी वाईट होतं. माझ्याबरोबर कुणी चांगलं वागतच नाही इत्यादी. विचारांबरोबर जेव्हा बोध जागृत होतो तेव्हा सी म्हणजे क्लीनरचा विचार येतो, जो पहिल्या दोन्ही विचारांना शुद्ध करतो, क्लीन करतो. जेव्हा तुमच्या मनात विचार येतो, मी ज्या विचारांना पाहत आहे तो विचार ए आहे, बी आहे किंवा आता एचा पण विचार नाही, बीचाही नाही, तर हा विचार क्लीनर आहे म्हणजे सीचा विचार आहे, ज्यात ए आणि बीचे विचार चालू आहेत किंवा मौन आहे ही समज यात ठेवायची आहे. ज्या क्षणी एचा विचार आहे न बीचा, याचाच अर्थ तो विचार आहे सी क्लीनरचा. विचारांबाबत ज्यावेळी तुम्ही ए अथवा बीचं तसंच सीचंही लेबल लावू शकत नाही त्यावेळी तो डी म्हणजे धुंद संभ्रमित करणारा विचार असतो. जिथे तुम्हाला काहीच समजत नाही, गोंधळलेली स्थिती असते, तिथं समजायचं हा डीचा विचार आहे. त्याला जाणल्यानंतरच तुम्ही विचारांपलीकडे जाऊ शकता. या सर्वांमागे तेज आहे. तेज अवस्था, तेज ज्ञानाची अवस्था, तेज मौनाची अवस्था. अशा प्रकारे एबीसीडी ध्यान आपल्याला सहज आपल्या स्त्रोतापर्यंत घेऊन जाईल. ज्यावेळी तुम्हाला कोणताही विचार आकर्षित करत नाही, आपल्या मागे मागे घेऊन जात नाही, त्यावेळी ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, हा डी आहे असं दिसू लागतं. तेव्हा अचानक तुम्ही या विचारांपलीकडे पोहोचता. एबीसीडी विचारांपलीकडे, जिथे तुम्हाला तुमच्या असण्याची जाणीव होते. कधी कधी असंही होऊ शकतं, अचानक एचा विचार येईल, बीचा येईल, सीचाही येईल, परंतु आता मात्र तुम्हाला एबीसीडीच्या पलीकडे जाण्याची इच्छा होईल. कुठल्याही विचारांमागे धावण्याची इच्छा होणार नाही. प्रत्येक तेज विद्यार्थ्यालाही एबीसीडी शिकायचे आहे, कारण हे ज्ञान आणि अज्ञानापलीकडचं ज्ञान आहे. पलीकडे पैलतरी जाणं म्हणजे तेज अज्ञानाच्या अवस्थेत जाणं. अज्ञानाची एक अवस्था मनाच्या क्षेत्रातील असते तर दुसरी सेल्फच्या क्षेत्रातील. मनाच्या क्षेत्रातील अज्ञान त्रासदायक ठरतं, पण शेल्फच्या क्षेत्रातील अज्ञान मात्र आनंद देतं. किती मोठा फरक आहे. अन्यथा अज्ञान हा शब्द ऐकून लोक बेचैन होतात, पण त्यांना समज प्राप्त होताच
सेल्फ बरोबर या शब्दाचा अर्थच बदलून जातो. तेज क्षमा असं म्हटलं जातं तेव्हा सूडबुद्धी आणि क्षमा या दोहोपलीकडे तुम्ही पोहोचता. तिथे तुम्हाला क्षमा करण्याची गरज पडत नाही, कारण चुकीचं असं काहीच झालेलं नसतं. जोपर्यंत गजर होत नाही तोपर्यंत एबीसीडीचा विचार जाणत राहा. ए हा चांगला वाटणारा विचार आहे असं म्हणतात. तो विचार आपली शक्ती गमावतो. वाईट वाटणाऱ्या बी या विचाराला जाणताच तो सुद्धा आपली शक्ती गमावतो. अशा प्रकारे संभ्रमित करणाऱ्या विचारांना जाणून घेताच ते आपली शक्ती गमावतात. हे सर्व विचार सांगणारा विचार सी आहे. तो विचार जाणून घेतल्यानंतर त्याचीही शक्ती नष्ट होते आणि तुम्ही त्या सर्वांपलीकडे पोहोचता. काही वेळ याच अवस्थेत राहा. चवीप्रमाणे पुन्हा एखादा विचार येईल, पण तुम्ही तुमचं काम चालूच ठेवा. अध्याय क्रमांक 23 मंत्र 3 प्रश्न उत्तर स्वरूपात आहे की एबीसीडी ध्यानाचं महत्व काय आहे. माणसाला विचारांची सरगम शिकण्यासाठी प्रथम लय ताल शिकण्याची आवश्यकता असते. विचारांचं संगीत तर प्रत्येक क्षणीच चालू असते, पण हे संगीतच लोकांसाठी गोंगाट कोलाहल बनत चाललंय. मात्र आता या गोंगाटाला शांत मधुर संगीतामध्ये बदलण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. एखादा माणूस संगीत शिकण्यास सुरुवात करतो तेव्हा तो स्वतःचाच प्रोग्राम लगेच स्टेजवर प्रस्तुत करत नाही. संगीतात निपुण झाल्यानंतर तो स्टेजवर पाऊल ठेवण्याची हिंमत करू शकतो. त्यावेळी त्याच्या मनात जी सरगम शिकला आहे तीच लोकांसमोर सादरीकरण करावं अशी इच्छा निर्माण होते. अगदी अशाच प्रकारे आपल्यालाही आपल्या विचारांची सरगम आणि त्याचा उद्देश प्रथम समजून घ्यायचा आहे. ज्या लोकांना विचारांची सरगम शिकायची आहे त्यांचं विचारांचं या मैफिलीत स्वागत आहे. या मैफिलीत संगीत, सरगम आणि भजन होतात. मात्र मैफिलीमध्ये उपस्थित प्रेक्षकांना गावं लागतं नव्हे, गाणं म्हणणं अपरिहार्य असतं, ही मुख्य अट असते. माणूस जेव्हा आपल्या अंतरंगात डोकावून बघतो तेव्हा त्याला विचार दिसतात. अंतर्यामी जणू तुमच्या विचारांची मैफिल सजलेली असते आणि वेगवेगळे विचार त्या मैफिलीत फेर धरून नाचत असतात. पण हे विचार म्हणजे आपण खूप मोठा खजिना घेऊन फिरत आहोत याची माणसाला जराही कल्पना नसते. यापूर्वी डोळे बंद करून तुम्ही विचाराकडे पाहात बापरे किती विचार चालू आहेत असे वैतागून बोलत होता. पण आजपासून तुम्ही जेव्हा डोळे बंद करून विचारांना पाहाल तेव्हा पहा हा अमूल्य खजिना असं म्हणाल. यापूर्वी कधीही तुम्ही तुमच्या विचारांकडे या नजरेनं अशा आगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं नसेल ना. याचाच अर्थ तुमचे विचारच तुमच्या दडलेल्या खजिन्याचा नकाशा आहे. आधी तुमच्या मनात सुरू असलेल्या विचारांमुळे त्रस्त होऊन तुम्ही इतके विचार मला काय येतात, मला शांती कधी मिळेल असं म्हणत होता. पण समज मिळाल्यानंतर तुम्ही म्हणाल, अरे हे विचार नसून तर अद्भुत खजिना आहे. विचारांचं प्रशिक्षण इतकं महत्वाचं असताना सुद्धा विश्वात ते प्रशिक्षण घेताना कोणीही आढळत नाही ही मोठी आश्चर्याची बाब आहे. लोक पियानो आणि तबला शिकायला जातात, कितीतरी पैसे खर्च करतात, पण विचारांची सरगम शिकण्यासाठी जाणारा विरळाच. एबीसीडी शिकल्यानंतर तुम्ही शब्द बनवायला शिकता, पण तुम्ही जर एबीसीडी शिकला नाही तर शब्द कसे बनवणार. त्याचप्रमाणे विचारांची एबीसीडी सरगम शिकला नाहीत तर तुम्हाला सत्य जाणल्यानंतर जे विचार येतात ते येणारच कसे. एखादा मुलगा पियानो वाजवायला शिकत असतो तेव्हा आधी तो बेसूर वाजवतो, पण त्याला शिकण्यासाठी जर पर्याप्त वेळ दिला तर तो हळूहळू सूर पकडू लागतो. योग्य वेळी संगीताचे पाठ मिळाल्यानंतर तो योग्य सूर ताल पकडू शकतो. माणसाची कहाणी देखील या मुलांसारखीच आहे. प्रशिक्षणाविना त्याचे विचार इतरस्त भटकत राहून भयंकर नुकसान करतात. 2. माझ्या विचारात लय आणि ताल नाही. विचारांमुळे मी अगदी हतबल झालो आहे. अशा वेळी मी काय करू. प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे. माझ्या विचारात लय आणि ताल नाही. विचारांमुळे मी अगदी हतबल झालो आहे. अशा वेळी मी काय करू. विचार मजूर आहेत, आपण हतबल नाही. हे पुढील उदाहरणाने आपण समजून घेऊया. मला येथून लवकर बाहेर काढा असा ओरडण्याचा आवाज कानावर पडल्यावर त्या माणसांकडे सर्वांचं लक्ष गेलं. तो मोठ्याने ओरडणारा माणूस दारू प्यायलेल्या अवस्थेत बागेच्या बाहेर उभा होता. तारेच्या कुंपणाला बाहेरून पकडून तो मद्यपी जोरात ओरडत होता, मला लवकर बाहेर काढा. यावर जर त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, अरे बाबा तू बागेच्या बाहेर आहेस, तर तो मद्यधुंद माणूस ही गोष्ट समजू शकणार नाही. उलट चिडून तो म्हणेल, तुम्ही माझी चेष्टा करताय का. मला बाहेर जायचं आणि वर तुम्ही म्हणताय मी बाहेरच आहे. अशा वेळेस ठीक आहे, आम्ही तुला बाहेर काढतो असं म्हणत लोकांनी त्याला पूर्ण बागेभोवती चक्कर मारायला लावली
आणि शेवटी पुन्हा त्याच जागेवर आणून सोडलं. फक्त चक्कर मारता मारता त्याचं तोंड दुसऱ्या बाजूने फिरवलं आणि सांगितलं, आता तू बागेबाहेर आला आहेस. त्यावर तो माणूस अतिशय खुश झाला. या घटनेमध्ये काय केलं गेलं तर फक्त त्या दारुड्याचं अज्ञान नाहीसं केलं गेलं. बागेभोवती एक चक्कर मारून तो आधीपासून बागेच्या बाहेर आहे हे त्याला समजवलं गेलं, बस. त्या दारुड्याला जर तू बगीच्या बाहेर आहेस आधीच सांगितलं असतं तर त्यानं ते मान्य केलं नसतं. त्याने सांगणाऱ्यावर अविश्वास दाखवला असता. म्हणूनच त्याला ती गोष्ट सावकाश विश्वासपूर्वक सांगावी लागेल. माणसाच्या जीवनात असंच होतं. आनंद आधीपासून आपल्या अंतर्मय उपलब्ध आहे ही गोष्ट सहजासहजी मान्य करायला तो तयारच नाही. बाह्य जगात ना दुःखाचं अस्तित्व आहे ना सुखाचं. सुख आणि दुःख दोन्ही माणसांच्या विचारात आहेत आणि खरा आनंद त्यांच्या अंतरंगात मनामागेच दडलेला आहे. मन बाजूला होताच न मन होताच खरा आनंद प्रकट होतो आणि हा अस्सल आनंद प्राप्त करणं हेच माणसाच्या जीवनाचं मुख्य ध्येय आहे. मनुष्य स्वतःच्या विचाराचा गुलाम बनून आयुष्य कंठीत असतो. असे विचार येतात तसंच वागण्याची त्याला सवय जडलेली असते. वास्तविक विचार आपले सेवक असून त्याच्यात महाजीवन निर्माण करू शकतो असं त्याला कधीच वाटत नाही. विचार आपले सेवक आहेत पण तुम्ही मात्र त्याचे गुलाम नाही हा साधा विचारही त्याच्या मनात डोकवत नाही. तुमचे विचार तुमच्यासाठी मजुराचं काम करतील तेव्हा ते अशा इमारतीची निर्मिती करतील जी निराकार चौथा आयाम असेल. आजवर तुम्ही इमारतीचे वेगवेगळे आकार पाहिले असतील, त्यामुळे इमारत म्हणजे आकार असंच मनात आलं आहात. परंतु निराकार इमारत ही आपल्या पलीकडची असून तिची कल्पनाही आपण कधी करू शकत नाही. विचारांद्वारे चौथ्या आयामावर कसं पोहोचायचं हे रहस्य समजण्यासाठी प्रथम निराकार इमारतीचं उदाहरण आपण समजून घेऊया. बाह्य जगात मजूर नेहमीच नाईलाजास्तव काम करत असतात, पण इथे ज्या मजुरांविषयी आपण बोलत आहोत ते आपल्या आंतरिक विश्वातील आहे. आपल्या अंतर्यामी उपजणारे विचार म्हणजे हे मजूर. आपले विचार ज्या निराकार इमारतीची निर्मिती करतात ती म्हणजे आपल्यातील मौनाचा अनुभव, ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आणि आपला स्वानुभव. विचारांद्वारे विचारांपलीकडे असणारा स्वानुभव तुम्ही जाणू शकता. आवश्यकता आहे ती केवळ विचारांना मजूर बनवण्याची. विचारांपलीकडे असलेला अनुभव तुम्ही जाणायला लागता तेव्हा निराकार इमारत बनण्याची पायाभरणी सुरू होते. तिचा भक्कम पाया रचण्यास सुरुवात होते. विश्वात आजवर ज्या लोकांना निर्विचार अवस्थेचा अनुभव आला त्यांनी आपल्या विचारांना मजूर बनवून त्यांच्याद्वारे निराकार रूपी इमारत बनवली. असे लोक विचारांद्वारे विचारापलीकडे अनुभव करू शकले. वास्तविक त्यांनाच विचारांचा योग्य उपयोग होऊन ज्या कार्यासाठी आपण पृथ्वीवर आलो आहोत ते कार्य पूर्ण होऊ शकतं. विश्वात काही लोक हे करू शकले, त्यांना ते शक्य झालं, म्हणून तुम्ही अशी इमारत बनवू शकता, स्वानुभव प्राप्त करू शकता. निराकार इमारत कधी आणि कशी बनवली जाऊ शकते? एक इमारत बांधण्यासाठी अनेक मजूर काम करत असतात. इमारत तयार होत असताना दिवसभरात पूर्ण वेळ एकच काम चालत नाही. हे कार्य करण्यासाठी अन्य काही गोष्टी देखील आवश्यक असतात. विशिष्ट वेळेतच इमारत बनण्याचं कार्य होऊ शकतं, कारण हे कार्य सामान्य माणूस असामान्य आहे. ही इमारत चौकोनी आहे, त्रिकोणी आहे की गोल आहे अशा प्रकारे जिचा खरा आकार तुम्ही सांगू शकणार नाही अशी भव्य दिव्य बहुआयामी निराकार इमारत तुम्हाला बनवायची आहे. अशी इमारत बनवण्यासाठी जी विशिष्ट वेळ आवश्यक असते ती म्हणजे संध्या. संध्या या शब्दाचा अर्थ आहे जिथे दोन गोष्टीचा योग होतो, जोड होतो. या शब्दापासून योगा हा शब्द आलेला आहे. संध्या म्हणजे योग. या संध्यासमयी निराकार इमारत बनवण्याचं काम कौशल्यानं करू शकतो. निराकार इमारत बनवणारे मजूर सध्या होताच कामाला लागतात. सर्व मजूर जेव्हा एका दिशेने आणि एका रांगेत उभे राहून काम सुरू करतात तेव्हा ते काम अतिशय वेगानं आणि सुंदरतेनं पूर्ण होतं. हे तुम्ही जाणताच. अशा प्रकारे विचारांना दिशा देताच निराकार इमारतीची निर्मिती होते. साधारणपणे इमारत तेव्हाच बनते जेव्हा मजूर दिवसभर काम करतात आणि संध्यासमयी इमारतीच्या आसपास असलेल्या आपापल्या घरांमध्ये निघून जातात. किंबहुना कधी कधी त्या इमारतीतच त्यांना राहावं लागतं. असे मजूर संध्या वेळ नसेल आणि कामही नसेल त्यावेळी अज्ञानात मुख्य 3 गोष्टी करतात. आपापसात भांडणं करणं. पहिली गोष्ट आपसात भांडणं करणं. दिवसभराचं काम संपल्यानंतर
संध्याकाळी काम बंद होताच मजूर आपापसात भांडत राहतात. ज्याप्रमाणे आई वडिलांनी जर मुलांना काही काम दिलं नाही तर रिकाम्या वेळेत मुलं आपापसात भांडत राहतात, त्याचप्रमाणे जेव्हा मजुरांना काम नसतं तेव्हा तेही आपापसात भांडणं करतात. मग मजूर म्हणजे निराकार इमारत बनवणारे विचार देखील एकमेकांशी भांडतात. विचारांच्या या भांडणांनी मनुष्य दुःखी होतो, हैराण होतो आणि त्या निराकार इमारतीला आकार मिळायला लागतो, अहंकार पुष्ट व्हायला लागतो. मनुष्य जेव्हा आपल्या विचारात गुंतून स्वतःचं वेगळं अस्तित्व आणि महत्त्व दाखवण्यासाठी घटनेत नकारात्मक व्यवहार करतो, तेव्हा अहंकार आकार तयार होतो. हळूहळू तो अहंकार मजबूत होत जातो. अशा प्रकारे अहंकार तयार झाल्यामुळे निराकार इमारतीला आकार मिळू लागतो. वास्तविक निराकार इमारतीला आकाराची आवश्यकता नसते. म्हणजेच मनुष्य आकाराशिवाय स्वअनुभव स्वतःमध्ये ईश्वर दर्शन करू शकतो. केवळ अहंकार तयार झाल्याने निराकार इमारतीचा चेहरा मिळतो आणि त्यानंतर मनुष्य त्या चेहऱ्यामध्येच अडकतो. इमारतीत राहण्याचा प्रयत्न करणे. काम संपल्यानंतर मजूर ते बनवत असलेल्या इमारतीत शिरतात. वेगवेगळ्या खोल्यामध्ये राहून ही इमारत त्यांच्यासाठीच आहे हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. पण जे मजूर इमारत तयार करतात ते त्या इमारतीत कधीच राहत नाहीत हे वास्तव तुम्हाला माहीत आहे. फक्त रिकाम्या वेळेत काय करायचे हे माहीत नसल्यामुळे मजूर इमारतीत घुसतात. मग इमारतीत गेल्यानंतर कोणी मजूर म्हणतो, मी या इमारतीचा स्वयंपाकी आहे, मी हे घर सांभाळणारा काळजीवाहक केअरटेकर आहे, मी या घराचा माळी आहे. अशा प्रकारे घरात राहणारा माणूस ज्याप्रमाणे स्वतःवर पिता पुत्र, बायको, आई, भाऊ बहीण असे काही ना काही लेबल लावतो, त्याचप्रमाणे इमारतीत घुसल्यानंतर मजूरही स्वतःवर कोणते ना कोणते लेबल लावतात. या मजुरांच्या उदाहरणाद्वारे माणसातील विचार पद्धती आपण जाणून घेत आहोत. इमारत तयार झाल्यानंतर मजूर एखाद्या खोलीमध्ये जाऊन ही माझी भूमिका आहे, ही माझी खोली आहे असं म्हणतो. वास्तविक इमारत पूर्ण झाल्यानंतर मजुराचं काम तिथेच संपलेलं असतं. इमारत पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तिथून निघून जायला हवं, कारण त्यानंतर त्या इमारतीत त्यांची कुठलीही भूमिका नसते. रिकाम्या वेळेत लोक जसे शेख सारखे हवेत किल्ले बनवायला लागतात, तसेच मजूरही विचारही रिकाम्या वेळेत हवेत किल्ले बनवू लागतो. परंतु जागरूकता नसल्याने तुम्ही स्वतःच्याच विचारांशी चिटकून राहता, आसक्त होता. मग तुमच्या मनात शेख सारखे अनेक विचार येऊ लागतात आणि त्या विचारांना कुठलाही आधार नसतो. मग हे निराधार विचार नको त्या दिशेला भरकटत राहतात. म्हणून विचारांना एक मजबूत आधार असणं आवश्यक आहे. विचारांना योग्य दिशा कशी द्यावी, त्यांना मजबूत आधार कसा द्यावा, थारा का द्यायचा नाही, हे आपल्याला लवकरात लवकर शिकायचं आहे. इमारतीतील वस्तू विखरणं. 3 नंबर आहे इमारतीतील वस्तू विखरणं. बऱ्याच वेळा बसल्या बसल्या काही वस्तू हाताने फिरवत राहतात. टेबलवरचं पेपरवेट, पेन फिरवतील किंवा अगदी काही मिळालं नाही तर स्वतःचा पाय तरी हलवत बसतील. सतत असं काही ना काही करत राहतात आणि फक्त हात पायाबरोबर असे चाळे करत असं नव्हे तर स्वतःच्या विचारासोबतही माणूस असंच करतो. विचार करण्यासाठी काहीही नसेल तेव्हा तो इकडच्या तिकडच्या गोष्टी करून निराकार इमारतीला आकार देण्याचा, तिला रंगवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे मनुष्य विचारांमध्ये मजूर सतत काहीतरी खटपट करत राहतो. अहंकार आणि विचार. माणूस जेव्हा ध्यान करायला शिकतो तेव्हा ते करत असताना एक दिवस त्याला ही समज मिळते, माझ्यात केवळ अज्ञानावश असे निरर्थक विचार येत आहेत आणि योग्य दिशा न मिळाल्याने ते माझ्या शरीराला व मनाला चिटकत आहेत. जीवनाचं खरं लक्ष गाठण्यासाठी ही समज असणं फार महत्वाचं आहे. वास्तविक विचारांना योग्य दिशा देणं हेच यशस्वी होण्याचा आणि अंतिम उद्दिष्ट गाठण्याचा मार्ग आहे. योग्य समजेसहित विचारांवर विचार केल्याने तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. तुमचे विचार दिशाहीन झाल्यानेच तुम्ही विचारांशी आसक्त होत असता, अन्यथा तुम्ही विचारापासून अलिप्त आहात. विचार तर टीव्हीत चालणाऱ्या जाहिरातीच्या पट्टीप्रमाणे तुमच्या मनात चाललेले असतात. मनन आणि जागरूकतेद्वारे हे सत्य जाणताच तुमच्या चेतनेच्या स्तरावरची वृद्धी होईल. विचारांवर विचार केल्याने म्हणजे समज प्राप्त केल्याने 2 विचारातील गॅप तुम्ही सहजपणे पकडू शकाल आणि त्या अंतराळ बिंदूवर जागरूक व्हाल, सजग व्हाल.
आपण दोन विचारांमधील अंतराळात जागरूक झालो तर आपल्या विचारांची असक्त होण्यापासून मुक्ती मिळू शकते. याच गॅपला योग किंवा संध्या असं म्हटलं गेले. माणसाने दोन विचारांमधील दोन श्वासातील अंतर गॅप जाणण्याची कला शिकायला हवी. एक श्वास संपल्यानंतर दुसरा श्वास सुरू होण्याआधी मध्ये काही वेळ असतो. निरंतर अभ्यासाद्वारे हे मधले क्षण जायला हवे. अशा जोडांवर जेव्हा निर्लिप्त अवस्था येते तेव्हा विचारांशी असलेली आसक्ती नाहीशी होते. तुम्हाला निर्लेपचा तवा माहीत असेल, त्यात पदार्थ आणि तवा एकमेकांना चिटकत नाहीत. त्याचप्रकारे तुम्हाला जर योग्य दिशा मिळाली आणि विचाररूपी मजुरांना योग्य काम केलं तर तुमचे विचार जागृत करतील. निर्लिप्त अवस्था. विचारांमधील अंतराळ जाणून निर्लिप्त अवस्थेत राहण्यासाठी मनुष्याला काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी स्वतःच्या शरीराचा असणारा मोह तुटण्याची आवश्यकता असते. शरीराशी असलेला मोह जर सुटला तर निर्विचार अवस्था खूप सहजतेने मिळू शकते. तुमच्या जीवनात योग्य संध्या होत राहिली आणि दररोज सायंकाळी अथकपणे काम करत राहिलात तर जी इमारत तुमच्या समोर साकार होईल ती विश्वातील सर्वात मोठं आश्चर्य बनेल. इतकंच नव्हे तर इमारत पाहण्यासाठी संपूर्ण विश्वातून पर्यटक येतील. विश्वामध्ये अनेक आश्चर्य आहेत. चीनची भिंत हे देखील एक आश्चर्य मानलं जातं, पण यापेक्षाही मोठं आश्चर्य आपल्याला अंतर्मयी दडलेलं असून ते आपल्याला ठाऊक नाही. विचारांना मजूर बनवून तुम्ही हे आश्चर्य नक्कीच बघू शकाल. म्हणून विचाररूपी मजुरांना इतरस्त भटकू देऊ नका. विचारांची योग्य भूमिका जाणून या पुस्तकात दिलेल्या ध्यानाचा अभ्यास सुरू करा. हा अभ्यास निर्विचार मौनायाम अवस्था आणण्यास आणि निराकार इमारतीच्या निर्मितीसाठी निश्चित तुम्हाला सहाय्यक ठरेल.